सर्वांना गुड आफ्टरनून. थोडा वेळ एक 10 मिनिटं व्हिडिओ सुरू करा सगळ्यांनी, म्हणजे मला दिसेल कोण कोण आज उपस्थित आहे. आणि सेशन सुरू झाल्यानंतर एक 10 मिनिटांनी बंद करा. शेवटची 10 मिनिटं परत आपल्याला व्हिडिओ ऑन करता येईल. काल आपण कम्प्युटर सब्जेक्ट जो आहे MIS अँड कम्प्युटर ऍप्लिकेशन हा सब्जेक्टचा सुरुवात केली होती. थोडासा परिचय आपण करून घेतला होता. आपल्यापैकी कोणी क्विकली रिकॅप करेल का आपण काल काय बघितलं? 2 मिनिटात कोणी सांगू शकेल काल आपण काय काय बघितलं? मायक्रोफोन अनम्यूट करा आणि बोला. कॉम्प्युटर हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. हो. आणि ही आपण दिलेली माहिती ते स्वीकारतं. दिलेल्या सूचनांनुसार माहिती प्रक्रियेद्वारे प्रोसेसिंगद्वारे इन्फॉर्मेशन मध्ये रूपांतर होतं. बरोबर. त्यासाठी आपण इनपुट म्हणून माऊस, कीबोर्ड, कॅमेरा वापरू शकतो. आणि मुद्रा स्वरूपात मॉनिटरिंग किंवा स्टोअर केली जाते. बरोबर. आउटपुट डिव्हाइस आपण बघितले काल. आउटपुट डिव्हाइस कुठली आहे? माऊस, कीबोर्ड, नाही, माऊस कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे. हे 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 डिव्हाइसेस वापरून आपण डेटा प्रोव्हाइड करतो कम्प्युटरला. त्याचं प्रोसेसिंग केलं जातं कम्प्युटरकडनं. हे प्रोसेसिंग कोण करतं? प्रोसेसिंग कोण करतं? तुम्हाला 3 घटक सांगितले मी त्याच्यामध्ये. सीपीयू म्हणजे काय? व्हॉट इज सीपीयू? हा, बरोबर आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतं. अजून काय असतं त्याच्यामध्ये? आणखीन 2 घटक सांग. ALU बरोबर आहे. अरिथमेटिकल लॉजिकल युनिट. ALU बरोबर आहे. अरिथमेटिकल लॉजिकल युनिट ALU. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ALU आणि तिसरा घटक मेमरी. बरोबर आहे. तर आपल्या प्रोसेसिंग युनिटचा भाग हे 3 घटक आहेत. ओके, ज्याच्यामध्ये डेटा प्रोसेस केला जातो आणि आपल्याला माहिती स्वरूपात दिला जातो. आता माहिती स्वरूपात जो डेटा आपल्याला मिळतो, म्हणजे जो डेटा प्रोसेस केलेला असतो त्याला आपण म्हणतो माहिती. डेटा आणि इन्फॉर्मेशन मधला फरक पण आपण काल बघितला. डेटा म्हणजे काय? तर फॅक्ट्स अँड फिगर्स. तुम्ही ज्या वाउचरवरती भरता, तुमच्या विड्रॉल स्लिप, डिपॉझिट स्लिप, जेवी, ह्याच्यावरती ज्या फिगर्स असतात, डेट, टाइम, तुमच्या कस्टमरचा अकाउंट नंबर, अमाऊंट, या सगळ्याला आपण म्हणतो डेटा. तो प्रोसेस केला जातो. आणि मी तुम्हाला एक उदाहरण काल दिलं होतं, आठवतंय का? कशाला माहिती म्हणायचं आणि कशाला डेटा म्हणायचं? तुमच्या बँकेचंच उदाहरण मी सांगितलं होतं तुम्हाला. नाही, तो डेटा झाला. तो डेटा तुम्ही फीड करता आणि तुम्हाला तुमच्या ब्रांच मॅनेजरने विचारलं संध्याकाळी की आजच्या दिवसामध्ये 50,000 रुपयाच्या वरची ट्रान्झॅक्शन किती झाली. तर ते जे तुम्ही करता की तुमच्याकडे झालेल्या 100 ट्रान्झॅक्शन मधून तुम्ही 10 किंवा 15 ट्रान्झॅक्शन जी आहेत, जी 50,000च्या वरची आहेत, त्याला फिल्टर करता, तेवढीच बाजूला काढता आणि ती ब्रांच मॅनेजरला ती माहिती तुम्ही पुरवता. तर ह्याला आपण म्हणतो प्रोसेसिंग. कम्प्युटर तुम्हाला करून देतो आजकाल. हे तुम्हाला मॅन्युअली करायला लागत नाही. तर हा जो भाग आहे ह्याला आपण म्हणतो प्रोसेसिंग. तर प्रोसेसिंग केलं आणि माहिती जी आलेली आहे ती माहिती आपण ब्रांच मॅनेजरला आपल्या पीसी जवळ बोलवायचं का दरवेळी? नाही, आपण त्याला प्रिंटआउट स्वरूपात देतो. तर आउटपुट डिव्हाइस जे आहे ते आहे प्रिंटर आणि दुसरं एक डिव्हाइस मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतंय का? बघा, प्रिंटरचे प्रकारही मी पटकन सांगितले होते तुम्हाला. प्रिंटरमध्ये कुठले प्रकार आहेत? तुम्ही बँकेत वापरता ना, प्रिंटरचे प्रकार कुठले आहेत? मायक्रोफोन, डॉट मॅट्रिक्स आहे, इंकजेट आहे, लेझर प्रिंटर आहे. ओके, हे प्रिंटरचे प्रकार आहेत. पूर्वी एक लाईन प्रिंटर म्हणून पण यायचा, म्हणजे
डॉट मॅट्रिक्स नंतरची जी स्टेज होती ती लाईन प्रिंटर. म्हणजे तो प्रिंटर काय करायचा की अख्खीच्या अख्खी लाईन एका स्ट्रोक मध्ये प्रिंट करायचा. तुम्ही डॉट मॅट्रिक्स जर बघितलं असेल तर ते डॉट डॉटनी प्रत्येक कॅरेक्टर बनलेलं असतं. ते प्रिंटर हेड जर तुम्ही कधी बघितलं असेल काळजीपूर्वक तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक कॅरेक्टर हे डॉटनी बनलेलं असतं. तसं मोठ्या मोठ्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्या ऑर्गनायझेशन काय करायची की लाईन प्रिंटर वापरायचे. त्यानंतर जी टेक्नॉलॉजी आली ती डेस्कजेट किंवा इंकजेट टेक्नॉलॉजी आली, ज्याच्यामध्ये इंक वापरली जाते. कॅरेक्टर प्रिंट करण्यासाठी इंक वापरली जाते. त्याच्यानंतरची जी टेक्नॉलॉजी आली त्याला आपण म्हणतो लेझर टेक्नॉलॉजी. तर हे सगळे प्रिंटरचे प्रकार आहेत. त्याबरोबर मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगितली होती की जे आउटपुट डिव्हाइस म्हणलं जातं, आठवतंय का बघा. नॉर्मली आर्किटेक्ट कडे तुम्हाला हे बघायला मिळतं. आर्किटेक्ट किंवा इंटिरियर डिझायनर मंडळी जे असतात, हा प्लॉटर, अगदी बरोबर आहे. प्लॉटर हे पण आउटपुट डिव्हाइस आहे. वेब कॅमेरा हे ऍक्च्युली आपलं इनपुट डिव्हाइस आहे थोडक्यात. वेब कॅमेरा काय करतो की आपलं व्हिडिओ आणि ऑडिओ कॅप्चर करतो. त्याला आपण स्कॅनर हे इनपुट डिव्हाइस आहे, स्कॅन करतो आपण. आणि तुम्हाला मी आयओ डिव्हाइस पण सांगितलं. आयओ डिव्हाइस कुठलं? इनपुट आउटपुट दोन्हीचं काम करणारं डिव्हाइस कुठलं? मॉनिटर, अगदी बरोबर. की नाही, स्पीकर हे आउटपुट डिव्हाइस झालं. स्पीकर मधनं आपण आउटपुट घेतो ना, म्हणजे आपल्याला ऐकू जे येतं ते स्पीकर मधनं येतं. दॅट इज आउटपुट डिव्हाइस. ओके. तर आपण इनपुट प्रोसेस आउटपुट हा जो कन्सेप्ट आहे कम्प्युटरचा, ब्लॉक डायग्राम आपण ज्याला म्हणतो, ते ब्लॉक डायग्राम काल आपण समजून घेतली. आज आपण थोडंसं आणखीन काही ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल हार्डवेअर, सॉफ्टवेअर. ओके. त्या सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर आजच्या सेशनमध्ये तुम्हाला या गोष्टी समजून घ्यायच्या की पहिला हार्डवेअर म्हणजे काय. आता तुम्ही अनेक वर्ष ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजी वापरताय, तर कोणाला सांगता येईल हार्डवेअर म्हणजे काय? व्हॉट इज हार्डवेअर? मायक्रो बरोबर. हार्डवेअर म्हणजे काय की ज्याला आपण टच करू शकतो. थोडक्यात जे आपल्याला समोर दिसतीये, जे डिव्हाइस आपल्याला समोर दिसते ज्याला आपण टच करू शकतो, त्याच्यामध्ये कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, हे सगळेच घटक येतील त्याच्यामध्ये. हार्डवेअर म्हणजे काय की ज्याला आपण टच करू शकतो त्याला म्हणायचं हार्डवेअर. त्याच्यामध्ये हे सगळे घटक येतील. त्याच्यामध्ये प्रिंटर पण येईल, माऊस येईल, कीबोर्ड येईल, स्कॅनर येईल, मोडेम येईल. तर हे सगळे जे आहे ह्याला आपण म्हणतो हार्डवेअर. आता आपण बघू सॉफ्टवेअर म्हणजे काय. सॉफ्टवेअरची व्याख्या कोणाला सांगता येईल? आपण मार्केटमध्ये गेलो आणि आपण एखादा पीसी खरेदी केला. मी रिपीट करतो परत एकदा. आपण मार्केटमध्ये गेलो आणि पीसी खरेदी केला किंवा लॅपटॉप खरेदी केला. तो लॅपटॉप चालेल का? नवीन आपण घेतलेला पीसी हा आपोआप चालेल का? नाही चालणार. त्याच्यावरती आपल्याला सॉफ्टवेअर लागेल. त्याच्या आधी मी तुम्हाला काल 2 गोष्टी शोधायला सांगितल्या होत्या. मला त्याचं उत्तर तुमच्याकडनं हवंय. 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या की त्याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. काय होत्या त्या 2 गोष्टी? तुम्हाला मी काल सांगितलं होतं ना की याची माहिती तुम्ही उद्या घेऊन यायचं आहे सेशनला. बोला बोला पटपट. मी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता की कम्प्युटर कसा चालतो हा कधी तुम्ही विचार केलाय का? जे आपण माऊस करतो, कीबोर्ड कनेक्ट करतो, प्रिंटर कनेक्ट करतो, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित काम कसं करतात असं कधी विचार तुमच्या डोक्यात आलाय का? आणि हेच तुम्हाला मी सांगितलं होतं की हे थोडंसं शोधा त्याच्यावरती, ह्याची माहिती मिळते का बघा. कोणी प्रयत्न केला तुमच्यापैकी? बोर्डवर करा, चॅट बॉक्स मध्ये लिहा. कोणी प्रयत्न केला? मला वाटतं कोणीच केलेलं नाही.
असं नका करू. मी तुम्हाला ज्यावेळी काही गोष्टी सांगतोय त्यावेळी त्याच्यावरती तुम्ही काम करणं अपेक्षित आहे. तर आजच्या सेशनमध्ये तुम्हाला हे कळेल की हे कसं होतं नक्की. त्याचं उत्तर तुम्हाला आजच्या सेशनमध्ये मिळणार आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की ते तुम्ही शोधून काढा पहिल्यांदा. आणि AMD कंपनी बद्दल मी विचारलं होतं तुम्हाला की AMD कंपनी कुठले प्रोसेसर बनवते. माहिती काढली का काही कोणी? रायझन. बरोबर. अजून? जसं इंटेलमध्ये i3, i5, i7 हे आपण बोललो, कोर टू ड्युअल कोर. त्यानंतर सुरुवात त्याची झाली 8086, 286, 386, 486, ड्युअल कोर, कोर टू ड्युओ, अशी त्याची प्रगती होत गेली. नंतर आता सध्याच्या काळात जे अवेलेबल आहे ते i3, i5, i7 हे सगळे प्रोसेसर आपल्याला अवेलेबल आहेत. हे जसे इंटेलचे वेगळी रेंज आहे प्रोसेसरची, तशी मी तुम्हाला सांगितलं होतं की AMD कंपनी जी आहे, इंटेल जशी कंपनी आहे तशी AMD कंपनी आहे प्रोसेसर बनवणारी. तर AMD कुठले प्रोसेसर बनवते हे तुम्हाला मी शोधा म्हणलं होतं. रायझन तुम्ही बरोबर सांगितलं. अजून काय आहे का? काय माहिती आहे का? ॲथलॉन बरोबर आहे. रायझन आणि ॲथलॉन हे जे प्रोसेसर आहेत हे तुम्हाला डेस्कटॉप वरती बघायला मिळतात. ओके. आणि सर्व्हर, रायझन आणि ॲथलॉन हे जे आहेत हे तुम्हाला डेस्कटॉप वरती बघायला मिळतात. आणि सर्व्हर वरती कुठले प्रोसेसर असतात? पहिली गोष्ट, डेस्कटॉप आणि सर्व्हर मध्ये फरक आहे का? तुम्ही तुमच्या ब्रँच मध्ये असेल कदाचित, किंवा तुमच्या डेटा सेंटर मध्ये सर्व्हर्स असतील. तुम्ही जो पीसी वापरता तो असतो डेस्कटॉप, किंवा लॅपटॉप वापरला असेल तुम्ही आतापर्यंत. लॅपटॉप, डेस्कटॉप हे सगळं तुम्ही वापरलंय. तर त्याच्यामधला प्रोसेसर आणि सर्व्हर मधला प्रोसेसर हे सेम असतात का वेगळं असतं? ह्याची काही कल्पना आहे का तुम्हाला? प्रोसेसर सेम असतात का वेगळे असतात? त्याचं उत्तर आहे प्रोसेसर वेगळे असतात. ओके. तर तुम्हाला सर्व्हर वरती कुठला प्रोसेसर बघायला मिळतो? तर इपिक, EPYC, AMDचा इपिक हा प्रोसेसर तुम्हाला सर्व्हर वरती बघायला मिळेल, किंवा ऑप्टेरॉन नावाचा प्रोसेसर तुम्हाला तिथं बघायला मिळेल. ओके. तर ही प्रोसेसरची रेंज वेगळी असते. म्हणजे जे प्रोसेसर डेस्कटॉप मध्ये काम करतात ते वेगळे असतात, आणि सर्व्हर मध्ये काम करणारे प्रोसेसर वेगळे असतात. मी तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये इथं कॉपी करून देतो, ते बघा. हे नोट करून घ्या तुमच्याकडं की कुठले प्रोसेसर आपल्याला AMD कंपनी प्रोव्हाइड करते. हे मी दिलंय बघा चॅटबॉक्स मध्ये. इंटेलची जशी आपण रेंज बघितली, सुरुवात झाली 8086, 286, 386, 486, पेंटियम, कोर टू ड्युअल कोर, i3, i5, i7 ही सगळी रेंज आहे इंटेलची. तशी AMD ची आत्ताची अवेलेबल असलेली रेंज तुम्हाला मी इथं चॅटबॉक्स मध्ये दिलेली आहे, ती नोट करून घ्या. ओके. तर अशा पद्धतीचं जे आहे हे प्रोसेसर तुम्हाला मी सांगितलं होतं काल बघायला. ठीक आहे. तर हार्डवेअर म्हणजे आपण काय बघितलं? हार्डवेअर म्हणजे काय आपल्याला समजलं, तर ज्या घटकांना आपण टच करू शकतो, आपण त्याला स्पर्श करू शकतो, त्याला म्हणायचं हार्डवेअर. आता सॉफ्टवेअरची व्याख्या कुणाला सांगता येईल तुम्हाला? पहिल्यांदा नॉन IT वाल्यांनी ट्राय करा, नंतर IT वाल्यांच्याकडे येतो मी. नॉन IT वाल्यांना सॉफ्टवेअर म्हणजे काय, तुमच्या दृष्टीनं सॉफ्टवेअर म्हणजे काय? मायक्रोफोन सुरू करा आणि बोला. सॉफ्टवेअरची व्याख्या कशी कराल तुम्ही? व्हॉट इज सॉफ्टवेअर? धाकटे सांगा. मायक्रोफोन सुरू करा पहिला तुमचा. तुमचा आवाज नाही येत आहे. तुमचा आवाज नाही येत आहे. तुषार नांदे, सॉफ्टवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअर
त्याच्यामध्ये प्रोग्राम अँड ऑपरेटिंग सिस्टीम प्रोग्राम. बर, या दोन्हीचं मिनिंग वेगळं वेगळं आहे. ठीक आहे, अजून कोणाला सांगता येईल? आदेश. आदेश बोला. सॉफ्टवेअर म्हणजे काय? सर प्रोग्राम आणि इन्फॉर्मेशन मिळालेली त्याला ट्रान्सलेट करण्यासाठी कॉम्प्युटरला जी सिस्टम लागते. बर बर, ठीक आहे. अजून कोणाला काय बोलायचं आहे? कोणाला काय सांगता येईल? सॉफ्टवेअर म्हणजे काय? तुम्ही रोज वापरताय ना, तुम्हाला हे तर माहिती पाहिजे ऍटलिस्ट सॉफ्टवेअर म्हणजे काय. सॉफ्टवेअर म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज. बर, अजून? ठीक आहे, सगळ्यांनी नोट करून घ्या. सॉफ्टवेअरची व्याख्या काय आहे? सॉफ्टवेअर इज सेट ऑफ प्रोग्राम्स. सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर सेट ऑफ प्रोग्राम्स आहे. आता पुन्हा प्रश्न आला, प्रोग्राम म्हणजे काय? काय प्रोग्राम म्हणजे काय? कार्यक्रम नव्हे, आपण आता घेतोय तो कार्यक्रम, HDCM कार्यक्रम नाही. प्रोग्राम म्हणजे काय? व्हॉट इज प्रोग्राम? प्रोग्रामची व्याख्या लिहून घ्या. प्रोग्राम इज सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ प्रोग्राम्स आणि प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. लक्षात आली व्याख्या? सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ प्रोग्राम्स आणि प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. आता सॉफ्टवेअर मध्ये अनेक प्रकार आहेत वेगळे वेगळे. सॉफ्टवेअर मध्ये कुठले कुठले प्रकार येतात? तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे, जी महत्वाची आहे आपल्याला कम्प्युटरच्या दृष्टीनं, जी कम्प्युटरचा ब्रेन म्हणतो आपण. मी तुम्हाला CPU काय सांगितलं होतं? हार्ट सांगितलं होतं. कम्प्युटरचं हार्ट काय? म्हणजे हृदय, कम्प्युटरचं हृदय आहे ते CPU. आणि कम्प्युटरचं ब्रेन जे आहे दॅट इज ऑपरेटिंग सिस्टम. ते पण एक सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर मध्ये पुन्हा 3 त्याचे प्रकार होतात. एक होतं ऑपरेटिंग सिस्टम, ओके, किंवा त्याला आपण सिस्टम सॉफ्टवेअर म्हणू. तर सॉफ्टवेअरच्या खाली तुम्ही लिहून घ्या, सॉफ्टवेअरचे 3 प्रकार जे आहेत: सिस्टम सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि पॅकेजेस. असे 3 प्रकार आहेत वेगळे वेगळे. आता सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे काय? व्हॉट इज सिस्टम सॉफ्टवेअर? सिस्टम सॉफ्टवेअर मध्ये पुन्हा 2 त्याच्यामध्ये गोष्टी येतील. एक येईल ऑपरेटिंग सिस्टम आणि दुसरं येईल लँग्वेजेस. तुम्ही मगाशी जे म्हणला कम्प्युटरच्या लँग्वेजेस, हे पण सिस्टम सॉफ्टवेअर मध्ये येतात. ओके, तर पहिल्यांदा आपण बघू ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय. मी मगाशी तुम्हाला जे म्हणलं की तुम्ही मार्केटमध्ये गेला आणि PC खरेदी केला किंवा लॅपटॉप खरेदी केला तर तो चालेल का? नाही चालणार, कारण त्याच्यामध्ये अजून ब्रेन नाही आहे. कम्प्युटर हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. त्याला तुम्ही जे सांगाल ते करेल. केव्हा करेल? ज्यावेळी तुम्ही त्याला ब्रेनची फंक्शनॅलिटी त्याला द्याल त्यावेळी. तर हे ब्रेन काय आहे? तर ऑपरेटिंग सिस्टम आहे. कम्प्युटरमध्ये कुठले तरी एक ऑपरेटिंग सिस्टम त्याच्यामध्ये तुम्हाला लागेल. ओके, तर आता आपण काय बघितलं? सॉफ्टवेअर मधले 3 प्रकार कुठले? सिस्टम सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि पॅकेजेस. आता आपण सिस्टम सॉफ्टवेअरच्या खाली येतोय. सिस्टम सॉफ्टवेअर मध्ये काय येतं? तर ऑपरेटिंग सिस्टम आणि कम्प्युटर लँग्वेजेस. तर ऑपरेटिंग सिस्टम आता बघतोय आपण त्याच्यामधलं. तर ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला कशासाठी पाहिजे? तर कम्प्युटर कडून आपल्याला काम करून घेण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टमची आवश्यकता आहे. ऑपरेटिंग सिस्टम जर आपल्या डेस्कटॉपवरती, PC वरती, लॅपटॉपवरती किंवा सर्व्हरवरती ऑपरेटिंग सिस्टम नसेल तर त्या मशीनला काही अर्थ नाही आहे. म्हणजे मनुष्य ज्याला ब्रेन नाही आहे त्याला काय होतं तुम्हाला माहिती आहे? मनुष्य डेड होतो. तसंच आहे ते. म्हणजे मशीन आहे बेसिकली. ओके, तर ऑपरेटिंग सिस्टम ही त्याच्यामध्ये असल्याशिवाय आपण मशीन कडून काम करून घेऊ शकणार नाही. तर ऑपरेटिंग सिस्टम मध्ये परत प्रकार आहेत. आता बघा, हे तुम्ही जर एका पेपरवर नोट करत असाल तर हे ट्री स्ट्रक्चर तयार होतंय आपलं ऍक्च्युली. आता ऑपरेटिंग सिस्टम मी तुम्हाला सांगतोय काय की ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये पाहिजे. तर पहिली सगळ्यात आतली लेवल काय आहे? तर हार्डवेअर. त्या हार्डवेअरच्या वरची लेअर जी आहे ग्राउंड,
त्याच्यामध्ये काय आहे तर सॉफ्टवेअर, त्याच्यामध्ये येईल ऑपरेटिंग सिस्टम. पहिल्यांदा ऑपरेटिंग सिस्टम असल्याशिवाय कुठलंही मशीन काम करणार नाही. तर ऑपरेटिंग सिस्टम आपल्यासाठी काय करते कुणाला सांगता येईल का? तुम्हाला कुठली ऑपरेटिंग सिस्टम माहिती आहे? तुम्ही विंडोज वापरत असाल कदाचित, बरोबर आहे. चॅटबॉक्स मध्ये लिहा किंवा मायक्रोफोन ऑन करून सांगा मला कुठली ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही वापरता. विंडोज वापरतो. विंडोज वापरता, बरोबर. अजून कुठली वापरता का तुमच्याकडे ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही? मोस्टली लिनक्स, बरोबर आहे. अजून भरपूर आहेत ऑपरेटिंग सिस्टम मध्ये, भरपूर प्रकार आहेत. ठीक आहे, तुम्हाला विंडोज माहिती आहे तर आपण विंडोज बघू. तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मला त्याच्यावरती इन्स्टॉल करावी लागेल. मी मशीन मार्केटमधनं खरेदी केलं, त्याच्यावरती मला कुठली तरी एक ऑपरेटिंग सिस्टम लागेल. ती विंडोज असो, लिनक्स असो, युनिक्स असो, सोलारिस असो, अनेक ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला अवेलेबल आहे. त्यापैकी मला एक ऑपरेटिंग सिस्टम, आता तुम्हाला समजण्यासाठी आपण समजू की विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मी घेतली, तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मला त्याच्यावरती इन्स्टॉल करावी लागेल. आता ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आपल्यासाठी काय करते नक्की? मी तुम्हाला जे म्हणलं की कम्प्युटरकडनं काम करून घेण्यासाठी मला त्याच्यावरती ऑपरेटिंग सिस्टम लागेल. ठीक आहे, तुम्ही विंडोज त्याच्यावरती इन्स्टॉल केलं, तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आपल्यासाठी काय करते असा माझा प्रश्न आहे तुम्हाला. तर ऑपरेटिंग सिस्टमची 4 मुख्य फंक्शन आहेत, नोट करून घ्या. सगळ्यात महत्वाचं काम पहिलं ऑपरेटिंग सिस्टमचं कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन कुणाचं कोऑर्डिनेशन करायचं आहे ऑपरेटिंग सिस्टमनी? मी तुम्हाला काल जो प्रश्न विचारला होता की हे कीबोर्ड आहे, माऊस आहे, प्रिंटर आहे, मोडेम आहे, हे सगळं आपण कनेक्ट तर केलं सीपीयू ला, पण ह्यांच्यामध्ये समन्वय कोण साधतं, कोऑर्डिनेशन कोण करतं? तर ऑपरेटिंग सिस्टम आपली करत असते. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाचं काम ऑपरेटिंग सिस्टमचं पहिलं काय आहे तर कोऑर्डिनेशन विथ डिफरंट कॉम्पोनंट्स, डिफरंट डिव्हाइसेस विच आर कनेक्टेड. ओके, तर ह्याचं कोऑर्डिनेशनचं काम सगळ्यात महत्वाचं ही ऑपरेटिंग सिस्टम आपल्यासाठी करत असते. एक नंबर झालं. दुसरं काम काय करते ऑपरेटिंग सिस्टम आपली तर मेमरी मॅनेजमेंट. मेमरी मॅनेजमेंट म्हणजे कम्प्युटरची जी मेमरी आहे त्याला मॅनेज करण्याचं काम ही ऑपरेटिंग सिस्टम आपली करत असते. पहिलं मी तुम्हाला सांगितलं कोऑर्डिनेशन, दुसरं सांगतोय मी आता ते मेमरी मॅनेजमेंट. आपण मेमरीवरती परत येऊ थोड्या वेळात. मेमरी म्हणजे मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय नक्की हे आपण नंतर बघू. तर दुसरं काम जे आहे ऑपरेटिंग सिस्टमचं मेमरी मॅनेजमेंट. तिसरं काम जे आहे ऑपरेटिंग सिस्टमचं ते आहे फाईल मॅनेजमेंट. फाईल मॅनेजमेंट, तुम्ही जे सगळेजण डेस्कटॉप वापरता, तुमच्याकडे जो डेस्कटॉप लॅपटॉप जो काही आहे त्याची मेमरी किती आहे हो? कुणाला सांगता येईल का? बघितलंय का कधी तुम्ही? तुमच्या कम्प्युटरची मेमरी किती आहे, म्हणजे हार्ड डिस्कची कॅपॅसिटी तुमच्या काय आहे, कुणाला सांगता येईल का? 512 GB. 512 GB. ओके. अजून 1 टेराबाईट. टीबी म्हणजे टेराबाईट. आपण ते पण बघूयात 2 मिनिटात की हे जे मेमरी मोजण्याची जे हे आहे मापन पद्धती आहे ती आपण बघू. तर ही मेमरी मॅनेजमेंटचं काम कम्प्युटर करतं. आणि तिसरं मी तुम्हाला जे सांगतोय ते फाईल मॅनेजमेंट. तुमच्याकडे समजा 256 GB हार्ड डिस्क असेल किंवा 512 GB ची हार्ड डिस्क असेल किंवा 1 टेराबाईटची हार्ड डिस्क असेल, तर त्याच्यामध्ये किती फाईल्स स्टोअर करू शकतो कम्प्युटर तुमचा? काही कल्पना आहे तुम्हाला? त्याच्यामध्ये लाखो करोडो फाईल्स तुमचा कम्प्युटर तुमच्यासाठी स्टोअर करू शकतो. तुम्ही स्वतः अनुभव घेतला असेल, तुम्हाला एखादी फाईल ज्यावेळी हवी असते त्यावेळी तुम्ही फक्त त्याच्यावरती डबल क्लिक करता आणि काही क्षणात ती फाईल तुमच्या समोर उपलब्ध होते. तुम्हाला ही फाईल त्या स्टोरेज मधनं तुमच्या समोर प्रस्तुत करण्याचं काम ही तुमची ऑपरेटिंग सिस्टम करत असते. तर ही फाईल कुठं स्टोअर करायची, तुम्ही मागितल्यानंतर कशी तुम्हाला ती प्रोव्हाइड करायची, हे सगळं जे काम आहे हे तुमची ऑपरेटिंग सिस्टम करत असते. तर कोऑर्डिनेशन, मेमरी मॅनेजमेंट, तिसरं मी तुम्हाला सांगितलं ते फाईल मॅनेजमेंट. लाखो करोडो फाईल्स तुमच्या हार्ड डिस्क वरती स्टोअर केलेल्या ज्या आहेत त्यातली तुम्हाला हवी असलेली फाईल तुमच्या समोर प्रस्तुत करण्याचं काम
ही तुमची ऑपरेटिंग सिस्टम करते. नंदकिशोर मायक्रोफोन बंद करा. मायक्रोफोन म्यूट करा तुमचा. ओके ओके करू. फाईल मॅनेजमेंट म्हणजे काय की ती फाईल काढून देण्याचं काम ही तुमची ऑपरेटिंग सिस्टम करत असते. 3 सांगितले. चौथं काम काय करते तुमची ऑपरेटिंग सिस्टम? तर इंटरप्रिटेशनचं काम करते. म्हणजे दुभाषी जे असतं का नाही, दुभाषी म्हणजे आपल्याला जी भाषा समजते ती आहे इंग्लिश, मराठी किंवा आपण ज्या लोकल लँग्वेजेस ज्या बोलतो, आपल्याला ही भाषा समजते. कम्प्युटरला ही भाषा समजते का? मराठीत तुम्ही कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन दिली, मशीन सुरू होईल का? कम्प्युटरला ही भाषा समजत नाही. कम्प्युटरला भाषा जी समजते ती फक्त 0 आणि 1 ची भाषा समजते. तर आपल्या भाषेचं 0 to 1 कन्व्हर्शन करणं किंवा 0 to 1 मध्ये जी इन्फॉर्मेशन असेल त्याला पुन्हा आपल्या भाषेत समजून आपल्या भाषेत प्रस्तुत करणं, हे काम जे आहे इंटरप्रिटेशनचं जे काम आहे. तुम्ही बघितलं असेल की आपले मोदी साहेब ज्यावेळी जपानमध्ये जातात किंवा जर्मनीमध्ये जातात, त्यांच्याबरोबर एक दुभाषी असतो, बरोबर. कारण मोदी साहेब ज्यावेळी जर्मनीमध्ये जातील त्यावेळी त्यांना जर्मन तिथं येईलच. म्हणजे मोदी साहेबांना जर्मन भाषा येत असेल अशातला काही भाग नाहीये. तसंच जर्मन जे चान्सलर असतील तिथले किंवा प्रेसिडेंट असतील त्यांना आपली हिंदी भाषा येईल अशातला काही भाग नाही. तर त्यांच्यासोबत या दोघांच्याही सोबत एक दुभाषी असतो ज्यांना दोन्ही भाषेचं ज्ञान असतं, जर्मनचं पण असतं आणि हिंदीचं पण असतं. तर हे दोघं लोक जे आहेत दोघांच्या बरोबर असलेले हे दुभाषी म्हणून काम करतात. तर आपली ऑपरेटिंग सिस्टम जी आहे हे दुभाषीचं पण काम त्याच्यामध्ये करत असते. तर मी तुम्हाला 4 ऑपरेटिंग सिस्टमची फंक्शन सांगितली. आता तुमच्यापैकी एकाने कोणीतरी मला फक्त सांगा हे काय आहेत 4 फंक्शन्स. 4 फंक्शन कुठली सांगितली मी तुम्हाला? कोऑर्डिनेशन, मेमरी मॅनेजमेंट, फाईल मॅनेजमेंट. शेवटचं इंटरप्रिटेशन, बरोबर. तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ऑपरेटिंग सिस्टमची फंक्शन्स काय आहेत. तर ही 4 फंक्शन आहेत. ओके, आता आपण त्यातलं मेमरी मॅनेजमेंट कडे येऊ थोडंसं. मी आता तुम्हाला काय म्हणलं की कम्प्युटरला फक्त 0 आणि 1 ची भाषा समजते. 0 आणि 1 हे जे आहे ह्याला म्हणतो आपण बिट, बायनरी डिजिट ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे बिट. 0 आणि 1 या दोन्हीला मिळून म्हणतात बायनरी डिजिट किंवा बिट. असे 8 बिट्स जे आहेत 8 बिट्स त्याला आपण म्हणतो 1 बाईट. बाईटचं स्पेलिंग BYTE, बाईट. BITE बाईट नाही, बाईट म्हणजे चावणे, ते नाही आहे आपल्याला. हे इथं जे आपल्याला अपेक्षित आहे ते BYTE, बाईट. 8 बिट्स म्हणजे 1 बाईट. 1024 बिट्स म्हणजे 1 किलो बिट किंवा 1024 बाईट्स म्हणजे 1 किलो बाईट. किती सांगितलं मी तुम्हाला? 1024 बाईट्स, BYTE बाईट्स म्हणजे 1 किलो बाईट. मी चॅट बॉक्स मध्ये लिहितो, हे नोट करून घ्या. मी KB कसं लिहिलंय बघा इथं. हे कॅपिटल मध्ये आहे म्हणजे 1 किलो बाईट. किलो बिट्स म्हणजे 1024 बिट्स म्हणजे 1 किलो बिट. KB छोटं लिहिलं जातं त्यावेळी. आता मी इथं जे लिहिलेलं आहे ते KB म्हणजे किलो बाईट्स. असे 1024 KB म्हणजे किती? 1 MB, मेगाबाईट्स. असे 1024 MB म्हणजे 1 गिगाबाईट. आणि असे 1024 GB म्हणजे 1 टेराबाईट. हे नोट करून घ्या सगळ्यांनी. विशेष करून जे नॉन IT वाले आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा. हे जे प्रमाण आहे, हे जे युनिट आहे मेमरी मोजण्याचं, 1024 बाईट्स इज 1 किलोबाईट
1024 KB इज इक्वल टू 1 MB. आता 1 MB मेमरी कम्प्युटरची साधारणतः किती माहिती स्टोअर करू शकते तुम्हाला एक अंदाज देण्यासाठी सांगतो फक्त. साधारणतः आपली 100 पेजेसची जी नोटबुक असते छोटी, आपण जी छोटी नोटबुक वापरतो शाळेत जाताना, त्या 100 पेजेसच्या नोटबुकमध्ये आपण जितकी काही माहिती लिहू शकू तितकी स्टोअर करण्याची क्षमता ही तुमच्या 1 MB मेमरीमध्ये आहे कम्प्युटरची. म्हणजे ती 100 पानात जी माहिती आपण लिहू शकतो तेवढी माहिती स्टोअर करण्याची क्षमता ही या 1 MB मेमरीमध्ये आहे. त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल कम्प्युटरमध्ये माहिती साठवण्याची क्षमता किती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. असे 1024 MB म्हणजे 1 GB आणि असे 1024 GB म्हणजे 1 टेराबाईट. म्हणजे 1 टेराबाईट मध्ये किती माहिती साठवू शकतो कम्प्युटर याचा अंदाज तुम्हाला थोडासा येईल त्याच्यामध्ये. तर मी तुम्हाला मेमरी मोजण्याचं साधन आता सांगितलं. लक्षात आलं काय? बिट, बाईट, किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट आणि टेराबाईट हे कम्प्युटरची मेमरी मोजण्याचं साधन आहे. तर ही मेमरी मॅनेज करण्याचं काम हे आपलं ऑपरेटिंग सिस्टम आपली करत असते. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं फाईल मॅनेजमेंट. आता एक लक्षात घ्या की एखादी रूम आहे आणि ती रूम संपूर्ण आपल्या फाईलनी भरलेली आहे. त्यातली एखादी फाईल तुम्हाला सांगितली तुमच्या मॅनेजरने किंवा तुमच्या वरिष्ठांनी की मला ही पर्टिक्युलर फाईल दे. ती फाईल शोधणं तुम्हाला सोपं आहे का? तुम्ही इंडेक्सिंग करता बघा फाईलचं. तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा त्या फाईलवरती तुम्ही नाव लिहिलेलं असतं, त्याच्या फाईलच्या वरती एक टॅग लिहिलेला असतो की ती कुठल्या कस्टमरची फाईल आहे. हे कशासाठी असतं? तर ती फाईल पटकन मिळण्यासाठी. तर एक्झॅक्टली हेच काम तुमची ऑपरेटिंग सिस्टम तुमच्यासाठी करत असते. तर हे जे काम आहे हे ऑपरेटिंग सिस्टम आपल्यासाठी करते, दॅट इज फाईल मॅनेजमेंट. आणि कोऑर्डिनेशन मी तुम्हाला सांगितलं की कोऑर्डिनेशनचं काम म्हणजे तुम्ही ज्यावेळी माऊस कनेक्ट करता, कीबोर्ड कनेक्ट करता, प्रिंटर कनेक्ट करता, मोडेम कनेक्ट करता, हे वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत. तुम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं असेल, केले की नाही मला सांगा. तुम्ही ज्यावेळी पेनड्राईव्ह लावता तुमच्या मशीनला, तुमच्या बँकेमध्ये कदाचित पेनड्राईव्ह ब्लॉक केलेला असेल, पण तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती किंवा डेस्कटॉपवरती घरी ज्यावेळी पेनड्राईव्ह लावता त्यावेळी पहिल्यांदा काय होतं? पेनड्राईव्ह कनेक्ट केल्यानंतर कुणीतरी मायक्रोफोन ऑन करा आणि सांगा. तुम्ही परमिशन नव्हतं का? परमिशन द्यायची करायचं. परमिशन झालं, पण त्याच्यानंतर काहीतरी होतं थोडस. एक डिव्हाइस इज बिंग इन्स्टॉल्ड असं मेसेज कधी बघितलंय का? युअर डिव्हाइस इज गेटिंग रेडी किंवा युअर डिव्हाइस सॉफ्टवेअर इज गेटिंग इन्स्टॉल्ड. म्हणजे काय आहे की तुमचं डिव्हाइस आणि कम्प्युटर बरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी आणखीन एक सॉफ्टवेअर लागतं जे पुन्हा सिस्टम सॉफ्टवेअर कॅटेगरीमध्ये येतं. त्याला म्हणतात डिव्हाइस ड्रायव्हर्स. काय सांगितलं मी तुम्हाला? डिव्हाइस ड्रायव्हर म्हणतात त्याला. हे डिव्हाइस ड्रायव्हर सॉफ्टवेअर हे तुमच्या पेनड्राईव्ह मध्ये लोड केलेलं असतं त्या सप्लायरने. ओके, त्यामुळे तुम्ही ज्यावेळी पेनड्राईव्ह कुठल्याही नवीन मशीनला लावता त्यावेळी तो पेनड्राईव्ह वरचं जे सॉफ्टवेअर आहे ते पहिल्यांदा इन्स्टॉल होतं त्या डेस्कटॉपवरती किंवा लॅपटॉपवरती, आणि मग त्यानंतर तुमचं पेनड्राईव्ह आणि कम्प्युटर या दोन्हीचं कम्युनिकेशन त्यानंतर सुरू होईल. त्याच्यासाठी फक्त ऑपरेटिंग सिस्टम माझ्याकडे असून उपयोग नाही, तर ऑपरेटिंग सिस्टम सोबत मला त्या डिव्हाइसचा ड्रायव्हर म्हणजे डिव्हाइस ड्रायव्हर पण लागेल माझ्याकडे. तसंच तुम्ही ज्यावेळी प्रिंटर इन्स्टॉल करता किंवा USB कुठलंही डिव्हाइस ज्यावेळी तुम्ही तुमच्या कम्प्युटरला कनेक्ट करता त्यावेळी तुम्ही ही गोष्ट आवर्जून बघा नेक्स्ट टाइम. त्यावेळी तुम्ही ज्यावेळी हे प्लग करता तुमच्या PC ला त्यावेळी एक छोटंसं सॉफ्टवेअर पहिल्यांदा इन्स्टॉल होतं आणि नंतर मग तुम्हाला मेसेज पण येतो की युअर डिव्हाइस इज रेडी. म्हणजे काय की तो डिव्हाइस ड्रायव्हर इन्स्टॉल झाला आणि ते डिव्हाइस वापरायला तुम्ही तयार आहे, म्हणजे तुमचा कम्प्युटर तयार आहे असा त्याचा अर्थ होतो. तर ह्याला म्हणतात डिव्हाइस ड्रायव्हर. ओके, तर हे डिव्हाइस ड्रायव्हर काय असतं तर प्रत्येक हार्डवेअर सोबत ते चालवण्यासाठी आपल्याला एक छोटं सॉफ्टवेअर लागतं, त्याला आपण म्हणतो डिव्हाइस ड्रायव्हर. येते लक्षात काय सांगतोय ते मी? तर हे डिव्हाइस ड्रायव्हर मला त्याच्यासोबत लागेल. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट कदाचित तुमच्यापैकी किती जणांनी नोटीस केली मला माहित नाही. तुम्ही मशीन सुरू केल्यानंतर, मी परत एकदा रिपीट करतो, तुम्ही मशीनवरती पॉवर ऑन स्विच असतो, पॉवर ऑन स्विच प्रेस केल्यानंतर तुमचा डेस्कटॉप यायला वेळ लागतो का? काही तुमचा डेस्कटॉप समोर दिसायला काही वेळ लागतो का पटकन येतो तुमचा डेस्कटॉप?
वेळ लागतो म्हणायचंय? हो म्हणजे काय, तुम्हाला वेळ लागतो असं म्हणायचंय का वेळ लागत नाही म्हणायचं? वेळ लागतो. वेळ लागतो. तुम्ही कधी मायन्युटली ऑब्झर्व केलंय का, म्हणजे बारकाईनं ऑब्झर्व केलंय का तुम्ही, की काय होतं नक्की त्याच्या वेळी? म्हणजे वेळ म्हणजे डेस्कटॉप येण्यासाठी जो वेळ लागतो त्यावेळी तुमचा कम्प्युटर काय करत असतो? तुम्ही पॉवर ऑन केलं, पॉवर ऑन केल्यानंतर तुमचं डेस्कटॉप तुम्हाला दिसण्याच्या दरम्यान कम्प्युटर काय करतो हे कधी तुम्ही बारकाईनं बघितलंय का? नसेल तर तुम्ही उद्या ज्यावेळी मशीन सुरू कराल त्यावेळी ही गोष्ट जरूर बघा. तुम्ही पॉवर ऑन केल्यानंतर आपण काय करतो, इकडे तिकडे गप्पा मारतो आणि नंतर डेस्कटॉप आल्यानंतर आपण आपलं काम सुरू करतो. आपण हे कधी बारकाईनं बघत नाही ही गोष्ट. तर ही जी प्रोसेस आहे, आपण पॉवर ऑन केल्यापासून डेस्कटॉप येण्यापर्यंतची जी प्रोसेस आहे ह्याला म्हणतात बूटिंग, BOOTING. बूट होणे, सिस्टम बूट होणे असं म्हणतात त्याला. मी इथं चॅटबॉक्स मध्ये लिहितो, नोट करून घ्या. सिस्टम बूट होणे. सिस्टम बूट होते म्हणजे काय होतं, की आपला कम्प्युटर आपल्या कमांड ऍक्सेप्ट करण्यासाठी तयार होतो. आपला कम्प्युटर जो आहे तो आपल्याकडनं आज्ञा स्वीकारण्यासाठी आपला कम्प्युटर तयार होतो. त्याला म्हणतात बूटिंग प्रोसेस. ओके, सिस्टम बूट होते आपली आणि ह्या प्रोसेसला म्हणतात बूटिंग प्रोसेस. म्हणजे काय, की आपला कम्प्युटर आपल्या कमांड घेण्यासाठी तयार होतो. आता उद्या तुम्ही ज्यावेळी सुरू कराल तुमचं सिस्टम त्यावेळी तुम्ही बघा की तुम्ही सिस्टम ऑन केल्यानंतर, पॉवर ऑन केल्यानंतर तुमच्या कीबोर्डवरचा लाईट पहिल्यांदा फ्लॅश होतो, त्यानंतर तुमच्या माऊसमध्ये लाईट लागतो, त्यानंतर तुमचा प्रिंटर जर ऑन असेल तर प्रिंटर इनिशियलाइज होतो, तुमचा मोडेम असेल तर मोडेमवरचे लाईट सगळ्या फ्लॅश होतात. हे तुम्ही बघा उद्या. कधी कुणी ऑब्झर्व केलंय का हे बारकाईनं? हो. हे काय होतं नक्की? हे सगळीकडच्या लाईट एक 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 लागतात म्हणजे काय करतो, ऑपरेटिंग सिस्टम तुमची हँडशेक करते ऍक्च्युली. म्हणजे कीबोर्ड चालू आहे का, अरे हा हॅलो हॅलो, म्हणजे कम्प्युटर हॅलो करते, कीबोर्ड हॅलो करतो, म्हणजे शेक हँड करतात दोन्ही. मग माऊस बरोबर हॅलो होतं, मग की प्रिंटर बरोबर हॅलो होतं. हॅलो हाऊ आर यू म्हणतो ना आपण भेटल्यानंतर, तसं होतं. ऑपरेटिंग सिस्टम चेक करते, अरे हा तू बरोबर काम करतोयस ना, तू बरोबर काम करतोयस ना, तू बरोबर काम करतोयस ना. तर ही जी प्रोसेस आहे ह्याला आपण म्हणतो बूटिंग प्रोसेस. तर ह्याच्यामध्ये हे सगळ्या डिव्हाइस व्यवस्थित काम करतायत की नाही हे सगळं चेक होतं आणि नंतर तुमची सिस्टम तुमची कमांड घ्यायला तयार होते. या प्रोसेसला म्हणतात बूटिंग प्रोसेस. आता ह्याच्यानंतर तुम्ही कमांड कशा देता? तुम्ही तुमच्या कम्प्युटरला, तुम्हाला समजा लिस्ट ऑफ फाईल्स आहे, एका पर्टिक्युलर फोल्डर मध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या फाईल्स आहेत हे हवंय बघायचं आहे, तर तुम्ही कसं बघता? आता तुम्ही विंडोज वापरत असल्यामुळे तुम्हाला ह्या कमांड कदाचित माहिती नसतील. ते आपण नंतर ऑपरेटिंग सिस्टम ज्यावेळी बघणार आहे त्यावेळी मी तुम्हाला काही बेसिक कमांड सांगेन, त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला ह्या गोष्टी कम्प्युटर कडून करून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन द्यावे लागतात. कारण तुम्ही सगळ्या मंडळीने आपलं करिअर सुरूच केलं विंडोज प्लॅटफॉर्मवरती, म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी कदाचित माहिती नसतील. तुमच्या IT वाल्यांना कदाचित माहिती असतील, पण जे नॉन IT वाले लोक आहेत त्यांना या गोष्टी माहिती नसतील. तर आपल्याला प्रत्येक गोष्ट कम्प्युटर कडून करून घेण्यासाठी कम्प्युटरला काही इन्स्ट्रक्शन द्यावे लागतात आणि आपण दिलेली इन्स्ट्रक्शन कम्प्युटरला तिथे समजली की कम्प्युटर आपल्याला ते प्रोसेस करून त्याचं उत्तर देतो. आता मी कमांड दिल्यानंतर काय करतो, आपण नॉर्मली एंटर मारतो बघा प्रत्येक वेळी. एंटर दिल्यानंतर ती कमांड कम्प्युटर ऍक्सेप्ट करतो आणि त्याच्यावरती ऍक्ट करतो, म्हणजे त्याच्यावरती प्रोसेसिंगचं काम करतो आणि प्रोसेस केलेली माहिती पुन्हा तुम्हाला तुमच्या समोर प्रस्तुत करण्याचं काम पुन्हा ऑपरेटिंग सिस्टम करत असते. तर हे जे काम आहे, म्हणजे हे जे आहे कम्प्युटरला समजेल अशा भाषेमध्ये कन्व्हर्शन करण्याचं, ट्रान्सलेशन करण्याचं काम जे आहे ही तुमची ऑपरेटिंग सिस्टम तुमच्यासाठी करत असते. म्हणजे तुम्ही ज्या कमांड द्याल त्या कमांड समजून घेऊन त्याच्यावरती प्रोसेस करणं आणि ती माहिती तुम्हाला पुन्हा प्रोव्हाइड करणं हे काम तुमची ऑपरेटिंग सिस्टम करत असते. सांगायचा मुद्दा हा होता की बूटिंग प्रोसेस जी आहे, सिस्टम बूट होणे म्हणजे काय, तर ही आपली सिस्टम रेडी होते आपल्या कमांड ऍक्सेप्ट करण्यासाठी, त्याला म्हणतात बूटिंग प्रोसेस. आलं लक्षात तुमच्या? बूटिंग म्हणजे काय? म्हणजे थोडक्यात हँडशेक होतो, प्रत्येक डिव्हाइस बरोबर हँडशेक होतो,
तयार आहे का, काम करायला तयार आहे का, तयार आहे का, ओके, मग आपली सिस्टम तयार होते. आता ह्याला सिस्टम का म्हणायचं? सिस्टम म्हणजे काय, कुणाला काही व्याख्या सांगता येईल का? कम्प्युटर पण एक सिस्टम आहे किंवा ऑपरेटिंग सिस्टम आहे. हे सिस्टम म्हणजे काय? व्हॉट इज सिस्टम? इंटरफेस बिटवीन इच अदर. नाही. सिस्टमची व्याख्या कशी कराल तुम्ही? कुठली सिस्टम म्हणजे काय? एखादी सिस्टम, आता तुम्ही बँकेत काम करताय, तुमची बँक ही एक सिस्टम आहे. आमची संस्था विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ही सिस्टम आहे. रेल्वे सिस्टम आहे. पोस्टल ऑफिस एक सिस्टम आहे. म्हणजे काय सिस्टम म्हणजे काय? सिस्टमची व्याख्या लिहून घ्या. सिस्टम इज अ सेट ऑफ इंटर रिलेटेड कंपोनंट्स. अनेक घटक ज्यावेळी एकत्रितपणे काम करतात. सिस्टम इज अ सेट ऑफ इंटर रिलेटेड कंपोनंट्स वर्किंग टुगेदर टू अचीव सर्टन ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे अनेक घटक ज्यावेळी एकमेकासोबत काम करतात. कशासाठी? तर एका ठराविक उद्दिष्टासाठी. त्याला म्हणायचं सिस्टम. व्याख्या नीट समजून घ्या. वेगवेगळे घटक किंवा अनेक घटक ज्यावेळी एकत्रितपणे काम करतात एका ठराविक उद्दिष्टासाठी, त्याला म्हणायचं सिस्टम. म्हणून आपण ऑपरेटिंग सिस्टम म्हणतो. ऑपरेटिंग सॉफ्टवेअर म्हणत नाही, आपण ऑपरेटिंग सिस्टम म्हणतो. कारण ही ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ही एकत्रित काम करते सगळ्या घटकांच्या बरोबर. सगळ्या हार्डवेअर डिव्हाइसेस बरोबर कोऑर्डिनेशन करण्याचं काम जे आहे ही आपली ऑपरेटिंग सिस्टम, हे सॉफ्टवेअर करत असतं. म्हणून त्याला आपण म्हणतो सिस्टम, ऑपरेटिंग सिस्टम. टू अचीव सर्टन ऑब्जेक्टिव्ह एका ठराविक उद्दिष्टासाठी काम करतात ज्यावेळी अनेक घटक सेट ऑफ इंटर रिलेटेड कॉम्पोनंट्स वर्किंग टुगेदर टू अचीव सर्टन ऑब्जेक्टिव्ह, अशी इंग्लिशमध्ये डेफिनेशन आहे. मराठीमध्ये आपण म्हणायचं झालं तर अनेक घटक ज्यावेळी एकत्रितपणे काम करतात एका ठराविक उद्दिष्टासाठी, त्याला म्हणतो आपण सिस्टम. आता ही व्याख्या तुम्ही बघा लावून, तुमच्या बँकेसाठी ही व्याख्या लावून बघा. तुमच्या बँकेचे घटक कोण? तुमची बँक आपण ज्यावेळी सिस्टम म्हणतो त्यावेळी त्या बँकेचे घटक कोण कोण आहेत? मी ज्यावेळी प्रश्न विचारेन त्यावेळी कुणीतरी उत्तर देणं अपेक्षित आहे. कस्टमर अँड ऑल इज एम्प्लॉईज. कस्टमर आणि एम्प्लॉईज, बरोबर आहे. एवढंच आहे का अजून काही आहे? सभासद आहेत ना. आता प्रसाद सरांनी सांगितलं तुम्हाला, सभासदला कसं विसरता तुम्ही? सभासद आहे, तुमचे बोर्ड मेंबर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, कस्टमर्स आहेत, कॉमन पब्लिक आहे जे तुमच्याबरोबर बँकिंग करतं. हे सगळे घटक आहेत. आता तुमची बँक ज्यावेळी आपण म्हणतो, तुमचे एम्प्लॉईज, तुमचे मेंबर्स, हे सगळे तुमच्या बँकेचे घटक आहेत. मग आता हे तुम्ही गंमत म्हणून येता का सगळेजण एकत्र? का काही उद्दिष्ट आहे तुमच्या बँकेचं? आपल्याला घरी वेळ जात नाही म्हणून आपण बँकेत जातो का? का काही ठराविक उद्दिष्टासाठी, ते उद्दिष्ट पूर्तीसाठी जातो आपण बँकेमध्ये? उद्दिष्ट आहे की नाही बँकेचं आपल्या? संस्था चालवणे हे उद्दिष्ट नाहीये. आपल्याला सेवा द्यायची आहे. आपण सर्व्हिस ऑर्गनायझेशन आहोत, सर्व्हिस ओरिएंटेड ऑर्गनायझेशन. लोकांना सेवा देणे, आपल्या सभासदांना सेवा देणे, हे आपल्या संस्थेचं उद्दिष्ट आहे. आणि त्या उद्दिष्टासाठी आपण एकत्रित काम करतो. म्हणून आपण त्याला म्हणतो बँक इज अ सिस्टम, रेल्वे इज अ सिस्टम, पोस्टल डिपार्टमेंट इज अ सिस्टम, गव्हर्नमेंट इज अ सिस्टम. आपली ह्युमन बॉडी सुद्धा एक सिस्टम आहे. ओके. तर ऑपरेटिंग सिस्टम, तर हे ऑपरेटिंग सिस्टम आपली काय करत असते की ह्या सगळ्या घटकांच्या बरोबर एकत्रित येऊन काम करते. म्हणून आपण त्याला म्हणतो ऑपरेटिंग सिस्टम. आता ऑपरेटिंग सिस्टम मध्ये वेगळे वेगळे प्रकार आहेत. पुन्हा कुठले प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहेत का ऑपरेटिंग सिस्टम मध्ये? तुम्ही तुमच्या डेस्कटॉप वरती विंडोज वापरता. विंडोजची व्हर्जन कोणाला सांगता येतील तुमच्यापैकी? विंडोजची सुरुवात कधी झाली आणि विंडोजची सुरुवात कधी झाली आणि विंडोजचे व्हर्जन सांगता येतील का तुम्हाला? विंडोज एक्सपी तर खूप नंतर आलं. विंडोज एक्सपीच्या आधी काय होतं? विंडोज 92. 92 नाही.
विंडोज 95 पासून सुरुवात झाली. विंडोज 95, विंडोज 98, 95, 98, 2000, XP 7. वर्जन्स, ह्याची वर्जन्स लिहून घ्या तुम्हाला माहिती नसतील तर. विंडोजची सुरुवात झाली 95 पासून. विंडोज 95, विंडोज 98, विंडोज 2000, XP, नंतर विंडोज NT आलं, नंतर विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 10, आता आपण वापरतोय ते विंडोज 10. ही सगळी विंडोजची वेगळी वेगळी व्हर्जन्स आहेत. विंडोज मध्ये प्रगती होत गेली आणि आता आपण जे वापरतोय दॅट इज विंडोज 10. असेच लिनक्स आहे, युनिक्स आहे, अशी वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत. तर विंडोज तुम्ही जे वापरता हे आता ऑपरेटिंग सिस्टम मध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत. ऑपरेटिंग सिस्टम जे आपण वापरतो त्या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये दोन प्रकार आहेत पुन्हा. हे नोट करून घ्या. एक ऑपरेटिंग सिस्टम जे आहे त्याला आपण म्हणतो CUI. मी चॅटबॉक्स मध्ये लिहितो इथं. CUI आणि GUI. ऑपरेटिंग सिस्टमचे दोन प्रकार, कॅटेगरी त्याच्या ज्या आहेत, एक आहे CUI आणि दुसरा आहे GUI. CUI म्हणजे काय? कॅरेक्टर युजर इंटरफेस. कॅरेक्टर युजर इंटरफेस. ह्याची उदाहरणं कुणाला सांगता येतील का? कॅरेक्टर युजर इंटरफेस असलेली ऑपरेटिंग सिस्टम्स कुठल्या आहेत? डॉस कधी ऐकलंय का तुम्ही? डॉस नावाची ऑपरेटिंग सिस्टम पूर्वी होती. लिहून घ्या माहिती नसेल तर. डॉसचा लॉंग फॉर्म आहे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. डॉस ही कॅरेक्टर युजर इंटरफेस असलेली सिस्टम आहे. म्हणजे डॉस मी जर वापरत असेल तर मला सगळ्या कमांड्स ह्या मॅन्युअली द्याव्या लागतील. आपण ते नंतर बघणार आहोत. तर डॉस ही जी आहे ही कॅरेक्टर युजर इंटरफेस असलेली ऑपरेटिंग सिस्टम आहे. तुम्ही जी विंडोज वापरताय आता त्याच्या आधी डॉस सोबत लिनक्स, युनिक्स या ज्या ऑपरेटिंग सिस्टम आहे या पुन्हा कॅरेक्टर युजर इंटरफेस असलेले आहे. लिनक्स मध्ये दोन्ही व्हरायंट्स अवेलेबल आहेत, पण लिनक्स ही प्रायमरीली म्हणजे बेसिकली ही कॅरेक्टर युजर इंटरफेस ऑपरेटिंग सिस्टम आहे. कॅरेक्टर युजर इंटरफेस. आणि आता आपण GUI म्हणजे काय बघू. GUI म्हणजे काय? व्हॉट इज GUI? GUI चा लॉंग फॉर्म लिहून घ्या. ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्राफिकल युजर इंटरफेस. तुम्ही आता जे विंडोज वापरताय, विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ही ग्राफिकल युजर इंटरफेस असलेली ऑपरेटिंग सिस्टम आहे. म्हणजे त्याच्यासोबत आपल्याला काही कमांड्स लक्षात ठेवणं आवश्यक नाहीये. आपण फक्त माऊस वापरून आपण आपल्याला हवा तो आयकॉन वरती डबल क्लिक करतो आणि वापरायला सोपी असते ही ऑपरेटिंग सिस्टम. म्हणून त्याला म्हणतात ग्राफिकल युजर इंटरफेस. GUI, CUI आणि GUI ऑपरेटिंग सिस्टम मधले दोन प्रकार, कॅरेक्टर युजर इंटरफेस आणि ग्राफिकल युजर इंटरफेस. आता ऑपरेटिंग सिस्टमचं क्लासिफिकेशन आणखीन एका पद्धतीने होतं. त्याला म्हणतात सिंगल युजर आणि मल्टी युजर. तुम्ही विंडोज जे वापरताय, तुमच्या डेस्कटॉपवरती जे विंडोज वापरताय ते सिंगल युजर आहे का मल्टी युजर आहे? पहिल्यांदा सिंगल युजर आणि मल्टी युजरचा अर्थ समजून घ्या. पहिल्यांदा ह्याचा अर्थ समजून घ्या. सिंगल युजर म्हणजे काय की एका वेळी एक व्यक्ती वापरू शकते ती ऑपरेटिंग सिस्टम. दॅट इज सिंगल युजर. डॉस, विंडोज ही सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टम आहे. विंडोज मी कुठलं बोलतोय? विंडोज 95, 98, 2000, XP 7, 8, 10 या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टम ज्या आहेत या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टम या डेस्कटॉप वरती चालतात. डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वरती चालतात. म्हणून याला आपण म्हणतो सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टम. म्हणजे एका वेळी एकच व्यक्ती हे वापरू शकते. आपण शेअरिंग करतो, शेअरिंग हा वेगळा भाग आहे. पण ऑपरेटिंग सिस्टम ऍज सच तुम्ही जर म्हणाल तर हे सगळे व्हरायंट्स तुम्हाला मी जे सांगितले हे सगळे व्हरायंट्स हे सिंगल युजर मध्ये मोडले जातात. पुन्हा एकदा रिपीट करतो. सिंगल युजर मध्ये काय येईल? डॉस, विंडोजची सगळे व्हर्जन्स
म्हणजे विंडोज 95, 98, 2000, XP, त्यानंतर 7, 8, 10 हे सगळे व्हर्जन जे आहेत विंडोजचे हे सगळे सिंगल युजर ह्या कॅटेगरीमध्ये येतात. आता तुमच्या ब्रँचमध्ये सर्व्हर आहे का डेटा सेंटरला सर्व्हर आहे? डेटा सेंटर तुमच्या ब्रँचमध्ये सर्व्हर नाहीये? आहे ब्रँचमध्ये सर्व्हर हा तुमच्या ब्रँचमध्ये सर्व्हर आहे ना? तुमच्या ब्रँचमध्ये जो सर्व्हर असतो त्या सर्व्हरवरती मला विंडोज 2000 चालेल का? विंडोज 2000, XP, 7, 8, 10 चालेल का सर्व्हरवरती? तर उत्तर आहे नाही. उत्तर आहे नाही चालणार, कारण हे सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टम आहेत सगळ्या. तुम्हाला तुमच्या सर्व्हरवरती कुठली ऑपरेटिंग सिस्टम लागते तर विंडोज 2007 हे व्हर्जन आहे त्याच्यावरती. नुसतं 7 जे आहे ते तुमच्या डेस्कटॉपवरती चालतं. विंडोज 2007 जे व्हर्जन आहे 2007, 2008 हे जे व्हर्जन्स आहेत ही तुमच्या सर्व्हरवरती चालतात आणि त्याला आपण म्हणतो मल्टी युजर. हे मल्टी युजर फंक्शनॅलिटी कशी आहे, काय एक्झॅक्टली होतं याच्यामध्ये की सर्व्हरला तुम्ही कनेक्टेड आहे बघा सगळे. तुमच्या ब्रँचमध्ये समजा 5 मशीन असतील, 10 मशीन असतील, हे सगळे 10च्या 10 मशीन तुम्ही कनेक्ट होता त्या सर्व्हरला आणि तो सर्व्हर तुमच्या डेटा सेंटर मधल्या मेन सर्व्हरला कनेक्ट झालेला असतो. त्यामुळं तुमच्या ब्रँच मधला जो सर्व्हर आहे त्या सर्व्हरवरती ऑपरेटिंग सिस्टम जी असते ही नेहमी सर्व्हर बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम असते. सर्व्हरसाठी वेगळी ऑपरेटिंग सिस्टम असते, एवढं लक्षात ठेवा. विच इज द मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम. म्हणजे काय, एका वेळी अनेक जणांना सर्व्हिस देण्याची कॅपॅबिलिटी त्या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम. सिंगल युजर आणि मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम. तर एक गोष्ट आज लक्षात ठेवा की तुमच्या डेस्कटॉपवरती तुम्ही लॅपटॉपवरती जी ऑपरेटिंग सिस्टम वापरता त्याच्यावरती ती सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टम असते आणि तुमच्या सर्व्हरवरती तुमच्या ब्रँच मधला सर्व्हर असो किंवा तुमच्या डेटा सेंटर मधला सर्व्हर असो त्याच्यामध्ये जी ऑपरेटिंग सिस्टम काम करत असते त्याला सर्व्हर बेस्ड किंवा मल्टी युजर फंक्शनॅलिटी त्याच्यामध्ये असते. त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टमचे दोन प्रकार आपण बघितले. एक आहे CUI आणि GUI, कॅरेक्टर युजर इंटरफेस आणि ग्राफिकल युजर इंटरफेस. आणि दुसरा क्लासिफिकेशन आपण त्याचं जे बघितलं दॅट इज सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टम आणि मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम. आता यातलं मी तुम्हाला लिनक्स सांगितलं, लिनक्स, युनिक्स, त्यानंतर विंडोज 2007, विंडोज 2010 हे सगळे जे ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत हे तुमच्या सर्व्हरवरती चालतात. लिनक्स दोन्हीवरती चालतं, सिंगल युजर मोड पण त्याच्यामध्ये आहे आणि मल्टी युजर पण आहे. युनिक्समध्ये नाही आहे. युनिक्स इज अ बेसिकली मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम. विंडोजमध्ये पुन्हा दोन्ही व्हरायंट्स आहेत, सिंगल युजर पण आहेत, मल्टी युजर पण आहेत. ओके, तर मी तुम्हाला दोन्ही सांगितलं की विंडोज मधले डेस्कटॉपवरती काम करणारे व्हर्जन सांगितले आणि सर्व्हरवरती काम करणारे सांगितले. लिनक्सचं डेस्कटॉप व्हर्जन वेगळं आहे, सर्व्हरवरती काम करणारं व्हर्जन वेगळं आहे. ओके, त्यानंतर युनिक्स जे आहे हे प्युअरली मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम आहे. ओके, युनिक्स आहे, सोलारिस आहे, हे सगळ्या ज्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत ह्या तुमच्या सर्व्हरवरती आपल्याला नॉर्मली बघायला मिळतात. तर आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा टर्मिनॉलॉजीज क्लिअर करायचा प्रयत्न केलाय, ज्याच्यामध्ये आपण हार्डवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर मधले वेगवेगळे प्रकार आपण बघितले. सिस्टम सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरकडे आपण गेलो नाही. सिस्टम सॉफ्टवेअर मध्ये वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला सांगितले. तुमच्या कम्प्युटर लँग्वेजेस, ऑपरेटिंग सिस्टम हे सगळे तुमच्या सिस्टम सॉफ्टवेअर मध्ये येतात. आता ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, काही सांगता येईल का कुणाला तुमच्यापैकी? आता आपण सॉफ्टवेअरचे प्रकार बघतोय. आता आपण पहिला भाग बघितला सिस्टम सॉफ्टवेअरचा, आता आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरकडे आलो. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, तुमच्या बँकेमध्ये तुम्ही कोर बँकिंग वापरता ना, CBS वापरता तुम्ही, तर तुमच्याकडे जे CBS आहे, कोर बँकिंग सॉफ्टवेअर जे आहे दॅट इज ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. म्हणजे तुमच्या बँकेचं कामकाज चालवण्यासाठी जे लागणारं सॉफ्टवेअर आहे, जे बनवलं गेलेलं आहे कंपनीकडनं. मला वाटतं तुमच्याकडे इन्फ्रासॉफ्टचं सॉफ्टवेअर आहे, तर इन्फ्रासॉफ्टनं जे तुमचं बँकिंग बिझनेस चालवण्यासाठी बनवलेलं सॉफ्टवेअर जे आहे त्याला म्हणतो आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर.
जर तुम्ही मेडिकल शॉपमध्ये गेलात तर त्याच्याकडे सॉफ्टवेअर वेगळं असतं. तुमच्या बँकेचं सॉफ्टवेअर तिथं काहीच कामाचं नाही. तिथं मेडिकल शॉप चालवण्यासाठी त्याला वेगळं सॉफ्टवेअर लागतं. तुम्ही टॅली ऐकलं असेल बऱ्याच जणांनी. टॅली ही अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे, ते पण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर टॅली असो किंवा मेडिकल शॉपमध्ये असो, तुम्ही हॉस्पिटलमध्ये कधी गेला असाल तर हॉस्पिटलचं मॅनेजमेंट करण्यासाठी वेगळं सॉफ्टवेअर असतं, ते हॉस्पिटल मॅनेजमेंट झालं. तुम्ही स्कूल कॉलेजेसमध्ये गेला तर तिथं सॉफ्टवेअर वेगळं असतं. म्हणजे प्रत्येक बिझनेससाठी त्यांची फंक्शनॅलिटी चालण्यासाठी, म्हणजे त्यांचं फंक्शन चालण्यासाठी जे वेगळं सॉफ्टवेअर बनवलं जातं त्याला आपण म्हणतो ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. तो बिझनेस त्यांना चालवण्यासाठी जे सॉफ्टवेअर त्यांना लागतं त्याला म्हणायचं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. त्याचे मी तुम्हाला प्रकार काय काय सांगितले. एअरलाईनसाठी एअरलाईन रिझर्वेशन सिस्टम असेल, रेल्वेसाठी रेल्वे रिझर्वेशन सिस्टम असेल, हॉस्पिटलसाठी हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम असेल, हॉटेलसाठी हॉटेल मॅनेजमेंट असेल, तुमच्या बँकेसाठी बँकिंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर म्हणजे कोर बँकिंग तुम्ही जे म्हणता कोर बँकिंग असेल, ईआरपी तुम्ही कदाचित ऐकलं असेल, शुगर फॅक्टरी डेअरीमध्ये ईआरपी सॉफ्टवेअर असतं. हे सगळे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचे प्रकार आहेत. येते लक्षात काय सांगतोय मी ते? ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आणि तिसरा प्रकार जो आहे सॉफ्टवेअर मधला तो आहे पॅकेजेस. आता तुम्ही सगळेजण एम एस ऑफिस वापरत असाल. एम एस ऑफिस काय आहे तर एक पॅकेज काइंड ऑफ सॉफ्टवेअर आहे. म्हणजे मायक्रोसॉफ्टनी ते बनवलेलं आहे म्हणून त्याला म्हणतो आपण एम एस ऑफिस. आणि एम एस ऑफिस मध्ये अनेक घटक आहेत. त्याच्यामध्ये वर्ड आहे, एक्सेल आहे, पॉवर पॉइंट आहे, ऍक्सेस आहे, आउटलुक आहे, फ्रंट पेज आहे. हे सगळे जे भाग आहेत त्याचे घटक आहेत एम एस ऑफिसचे. तर एम एस ऑफिस काय आहे तर एक पॅकेज आहे, बेसिकली पॅकेज सॉफ्टवेअर आहे. तसं ओपन ऑफिस आहे, स्टार ऑफिस आहे, अनेक आहेत, लोटस स्मार्ट सूट आहे. असे अनेक सॉफ्टवेअर आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात. त्यांना म्हणतात पॅकेजेस. पॅकेज सॉफ्टवेअर आपण त्याला म्हणतो. ह्याचा उपयोग आपल्याला आपल्या ऑफिस कामकाजामध्ये होतो. म्हणजे लेटर ड्राफ्टिंगसाठी, कॅल्क्युलेशन करण्यासाठी एक्सेलचा उपयोग होतो, डेटा स्टोअर करण्यासाठी ऍक्सेसचा उपयोग होतो, मेल कम्युनिकेशन किंवा कॅलेंडर मेंटेन करण्यासाठी आउटलुकचा उपयोग होतो. तर हे सगळे जे आहेत ह्याला म्हणतो आपण पॅकेजेस. तर सॉफ्टवेअरमध्ये आपण 3 प्रकार बघितले. एक सिस्टम सॉफ्टवेअर, त्याच्यामध्ये आपण पुन्हा ऑपरेटिंग सिस्टम, लँग्वेजेस हे सगळं बघितलं. त्यानंतर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि तिसरा जो भाग आहे तो आहे पॅकेजेस. ओके. तर सॉफ्टवेअरमध्ये हे 3 प्रकार आहेत बेसिकली. तर आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला या टर्मिनॉलॉजीज थोड्याशा सांगण्याचा प्रयत्न केलाय. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. मी आजच्या सेशनमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर विचारायला हरकत नाही. आता सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा आणि जर काही प्रश्न असेल तर विचारा. सगळ्यांनी आपलं नाव आणि बॅच मला वाटतं सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये टाकलेलं आहे. त्याचा अटेंडन्स आम्हाला अटेंडन्स घ्यायचा असतो. त्याचा तुमचे नाव आणि बॅच नंबर चॅटबॉक्स मध्ये टाका सगळ्यांनी. आणि तुमचा काही प्रश्न असेल तर विचारायला हरकत नाही. हा हा बोला. सर जी सर्व्हरला जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याची आपल्या ब्रँचच्या हा त्याला ती विंडोजची ऑपरेटिंग सिस्टीम राहिली तर ती पण मल्टी युजर राहिली ना. तुमच्या ब्रँच मध्ये जी ऑपरेटिंग सिस्टम आहे ती तुम्ही चेक करा आणि मला उद्या सांगा कुठली ऑपरेटिंग सिस्टम त्याच्यावरती चालू आहे. तुमच्या ब्रँच मधला जो सर्व्हर आहे त्याच्यावरती कुठली ऑपरेटिंग सिस्टम आहे हे तुम्ही मला उद्या सांगा. विंडोज आहे बरोबर आहे. विंडोजचं व्हर्जन कुठलं आहे? 2007 असेल कदाचित. विंडोज 7 नाही, विंडोज 2007. हा विंडोज 7 हे डेस्कटॉप वरती चालतं आणि 2007 म्हणलं तर ते सर्व्हर वरती चालतं. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी चेक करा तुमच्या ब्रँच मध्ये सर्व्हर वरती कुठली ऑपरेटिंग सिस्टम चालू आहे. हे कसं चेक करणार तुम्ही? तुमच्या मशीन वरती कुठली ऑपरेटिंग सिस्टम चालू आहे हे कसं चेक करणार? इथं मी तुम्हाला दाखवतो बघा. प्रेझेंट मी स्क्रीन शेअर करतो माझा, तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. तुमच्या डेस्कटॉप वरती माय कम्प्युटर नावाचा आयकॉन दिसेल तुम्हाला.
तुमच्या डेस्कटॉप वरती हा माय कम्प्युटर दिस पीसी, आता मला इथं दिस पीसी दिसतंय, तुम्हाला माय कम्प्युटर दिसेल किंवा कम्प्युटर असं दिसेल, त्याच्यावरती राईट क्लिक करा. दिसतोय का माझा स्क्रीन सगळ्यांना? माझा स्क्रीन सगळ्यांना दिसतोय का? प्रॉपर्टीज हो दिसतोय. हा, तो प्रॉपर्टीज मध्ये तुम्ही जर गेला तर तुमच्या सिस्टमची माहिती संपूर्ण तुम्हाला त्याच्यावरती दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही कुठली वापरताय. दिसतंय का इथं विंडोज 10 प्रो, माझ्या मशीनवरती कुठली ऑपरेटिंग सिस्टम आहे तर विंडोज 10 प्रो ही ऑपरेटिंग सिस्टम आहे. तसं तुम्हाला तुमच्या सर्व्हरवरती कुठली ऑपरेटिंग सिस्टम चालू आहे हे तुम्हाला तिथं दिसेल. आता मी तुम्हाला प्रोसेसर सांगितलं मगाशी, इथं काय प्रोसेसर दिसतोय तुम्हाला सांगा बरं. प्रोसेसर काय दिसतोय तुम्हाला? इंटेल कुठला? इंटेल i3 i3 दिसतोय. i3 हा बरोबर आहे, इंटेल i3 प्रोसेसर आहे. रॅम काय आहे, तुमच्या सिस्टमचं कॉन्फिगरेशन काय आहे, प्रोसेसर काय आहे, त्या प्रोसेसरचं स्पीड काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं बघता येतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही मला नेक्स्ट सेशन मध्ये हे सांगायचं आहे की तुमच्या सर्व्हरवरती कुठली ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि तुमच्या डेस्कटॉपवरती कुठलं ऑपरेटिंग सिस्टमचं व्हर्जन आहे. या दोन गोष्टी तुम्ही मला सांगायच्या पुढच्या वेळी. ओके, अजून काही प्रश्न आहे कुणाला? काही प्रश्न आहे का? काही प्रश्न आहे कुणाला? ठीक आहे, तुम्हाला जर प्रश्न नसेल तर आपण थांबू. तुम्ही प्रश्न विचारत नाही याचा अर्थ एक तर तुम्हाला गोष्टी समजतायत किंवा काहीच समजत नाही असा अर्थ होतो त्याचा. तुम्ही काहीच प्रश्न विचारत नाही, सगळे शांत बसलाय. हॅलो हा बोला हॅलो बोला बोला. सर, इथं फरक सिंगल युजर आणि मल्टी युजर मधला शॉर्टमध्ये फरक सांगू. सिंगल त्याच्या नावातच आहे, त्याचा फरक जो आहे तो त्याच्या नावामध्येच आहे की सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टम काय करते तर एका वेळी एकाच युजरला अलाउ करते. त्याचं नाव सिंगल म्हणजे त्याचा प्रकारच सिंगल युजर आहे. म्हणजे काय, एका वेळी एक व्यक्ती त्याच्यावरती काम करू शकते त्या ऑपरेटिंग सिस्टमवरती. वेरस तुमच्या सर्व्हरवरती जी ऑपरेटिंग सिस्टम आहे ती मल्टी युजर आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रँचमधनं 5 लोक 10 लोक सगळेजण त्या सर्व्हरला कनेक्ट होता आणि तुम्हाला कशी सर्व्हिस द्यायची हे सर्व्हर ठरवतो. तुम्हाला लक्षात येत नाही, तुम्हाला असं वाटतं की मला हवी असलेली सर्व्हिस माझं सर्व्हर देतोय, पण तसं होत नसतं. ऍक्च्युली तुम्हाला 5 जणांना सर्व्हर वेगवेगळे स्लॉट दिलेले असतात सर्व्हरने आणि तुम्हाला वेगवेगळे सर्व्हिसेस तुम्हाला तुमचा सर्व्हर देत असतो. त्याचं स्पीड इतकं फास्ट आहे की तुम्हाला लक्षात येत नाही की तुमच्या बरोबरच तुमचा सर्व्हर इतरांना पण सर्व्हिस देतोय. तर तुमच्या सर्व्हरवरची जी ऑपरेटिंग सिस्टम आहे दॅट इज मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम. म्हणजे एका वेळी तुम्हाला 5 जणांना 10 जणांना देते. एसबीआय सारखी बँक लक्षात घ्या, स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा किती आहेत माहिती आहे का तुम्हाला कोणाला? स्टेट बँक ऑफ इंडिया जी भारतातली सगळ्यात मोठी बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा किती आहेत भारतात? हे जनरल नॉलेज आहे, याच्यामध्ये काही टेक्निकल काहीच विचारत नाही मी तुम्हाला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा किती आहेत भारतात? 15,000च्या वर शाखा आहेत, 15,000 प्लस. आणि एसबीआयचे एटीएम्स किती आहेत? जवळजवळ 55,000 एटीएम्स आहेत एसबीआयचे. किती? 15,000च्या वर शाखा आहेत आणि जवळजवळ 50 ते 55,000च्या घरामध्ये त्यांचे एटीएम्स आहेत.
50 ते 55,000 त्यांचे एटीएम्स आहेत. म्हणजे इतक्या सगळ्यांना सर्व्हिसेस देण्याचं काम हे एसबीआयचे सर्व्हर करत असतात. आता तिथे एक सर्व्हर पुरणार नाही, लक्षात घ्या. तिथं सेट ऑफ सर्व्हर्स असतो. एक सर्व्हर एसबीआयला पुरणार नाही का? पुरेल? तुमचं काय म्हणणं आहे? 15,000 गुणिले प्रत्येक ब्रँचला 10 लोक तर धरू आपण. तेवढ्या लोकांना जर सर्व्हिस द्यायची असेल तुमच्या सर्व्हरला, तर तुमच्या ब्रँचमध्ये असलेला सर्व्हर हा काहीच उपयोगाचा नाही. तिथं हायर कपॅसिटीचा सर्व्हर मला लागेल. तर ह्या सर्व्हरचं कॉन्फिगरेशन वेगळं असतं, त्याचं स्पीड वेगळं असतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्व्हरवरती बघायला मिळतात. तर सिंगल युजर आणि मल्टी युजरचा फरक तुम्ही जर म्हणाल तर बेसिकली हा फरक आहे की सिंगल युजरमध्ये एका वेळी एक व्यक्ती काम करू शकते, मल्टी युजरमध्ये एका वेळी अनेक लोक काम करू शकतात. ते अगदी 2 पासून वरची लिमिट त्याला काही नाही. तुमच्या त्या सर्व्हरच्या कपॅसिटीवरती अवलंबून आहे. म्हणजे एका बैलगाडीमध्ये किती लोक बसू शकतात किंवा एका बसमध्ये किती लोक बसू शकतात हे त्या बसच्या कपॅसिटीवरती अवलंबून आहे. 55 सीटर बस असेल तर त्याच्यामध्ये 55 लोकच बसतील आणि फार फार तर एक 8-10 लोक उभी राहतील त्याच्यामध्ये, त्याच्यावर नाही. तुम्ही 55 लोकांच्या बसमध्ये समजा 110 लोक बसवली तर काय होईल बसचं? तेच तुमच्या सर्व्हरचं होणार. तर मल्टी युजर मध्ये डिपेंड्स ऑन सर्व्हर कपॅसिटी की तुमची किती युजर्स त्याच्यावरती कनेक्ट होऊ शकतात. तर हा दोन्हीतला बेसिक फरक आहे. फंक्शनॅलिटीमध्ये कम्प्लीट फरक आहे दोन्हीमध्ये. त्याच्या आर्किटेक्चरमध्ये फरक आहे, सर्व्हरच्या आर्किटेक्चरमध्ये फरक आहे, ऑपरेटिंग सिस्टमच्या कामामध्ये फरक आहे. काय म्हणलं? नाही, आवाज तुमचा कट होतोय. सर्व्हरचं तेवढंच ऐकू येते. सर्व्हरचे प्रकार आहेत, मी सांगतो तुम्हाला ते नंतर. एक सेशन आपण त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन. सर्व्हरचं कॉन्फिगरेशन हे कम्प्लीट वेगळं असतं. डेस्कटॉपच्या कॉन्फिगरेशन पेक्षा सर्व्हरचं कॉन्फिगरेशन हे पूर्णपणे वेगळं असतं. त्याच्यामधली रॅम वेगळी असते, त्याच्यामधली हार्ड डिस्क वेगळी असते, त्याच्यामधला प्रोसेसर वेगळा असतो, मदरबोर्ड वेगळा असतो. कम्प्लीट टेक्नॉलॉजीच वेगळी असते त्याच्यामध्ये सर्व्हरमध्ये. बऱ्याच ठिकाणी डेस्कटॉपच सर्व्हर म्हणून वापरतात, ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे. असं कधीही करायचं नाही. त्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल. मी समजा सायकलवरती किती लोक बसू शकतात एका वेळी? सायकलवर सायकल ही किती जणांच्यासाठी बनलेली? सायकल हे वाहन तुम्ही दोन लिहिलंय पण ऍक्च्युली एकच आहे. सायकल ही एकानेच वापरणं अपेक्षित आहे. आपण बसवतो त्याच्यावर डबल सीट कोणाला तरी, ठीक आहे. डबल जरी तुम्ही बसवलं तरी ठीक आहे, पण त्याच्यावरती समजा तुम्ही 5 जण बसला किंवा 10 जण बसायचा प्रयत्न केला तर काय होईल? सायकलवर 10 जण बसलाय, सायकल राहील का मुळात अस्तित्वात 10 जण त्याच्यावर बसल्यावर? तर एक्झॅक्टली तोच प्रकार आहे की डेस्कटॉप वरती जर तुम्ही त्याला सर्व्हर म्हणून काम करायचा प्रयत्न केला डेस्कटॉप कडनं, तर तो सर्व्हर क्रॅश होईल. कारण त्याचं काम नाहीच आहे ते. त्याचं काम आहे एका व्यक्तीला सेवा देणं, हे त्याचं काम आहे. त्यामुळे त्याच्याकडनं जर तुम्ही 10 लोकांचं काम करायला बघितलं तर तो सर्व्हर म्हणजे तो डेस्कटॉप मशीन क्रॅश होऊन जाईल, थांबून जाईल काम करायचं. तर या दोन्ही टेक्नॉलॉजीमध्ये खूप फरक आहे. मी सांगेन तुम्हाला नंतर एखाद्या सेशनमध्ये की या दोन्हीमध्ये काय फरक आहे. ठीक आहे, अजून काही प्रश्न? सगळ्यांनी अटेंडन्स दिला आपला? ओके. पण संख्या कमी दिसते. तुमच्या मित्रांना पण थोडंसं सांगा या गोष्टी की हे सेशन तुमच्यासाठी आम्ही ऍक्च्युली प्लॅन केलेले आहेत. हे सेशनचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. आता मला 24 लोक दिसत आहेत जॉईन झालेले याच्यामध्ये. 24 मधले 3-4 जण तर आम्हीच असू आमच्या इन्स्टिट्यूट मधनं कनेक्ट झालेले. पण ह्याचा अर्थ आहे साधारणतः 20 लोक जॉईन झाले. ही संख्या खूप कमी आहे. तुमच्या पार्टिसिपंटनी याच्यामध्ये जॉईन व्हायला पाहिजे. 41st आणि 42nd म्हणजे 30-60 लोकांच्या पैकी फक्त 20 लोक जॉईन झालेली आहेत आज. तर हा बोला. सर मी सध्या पण ब्रँच मध्ये आहे. तर सर टाइम थोडं येऊ शकतं का 4 पर्यंत? तुम्ही जॉईन व्हा ना. तुम्हाला जसं
तुम्ही फ्री व्हाल तसं जॉईन व्हा. बरोबर. तुम्ही फ्री पण ह्याचा फायदा तुम्ही घ्यायला पाहिजे. हे तुमच्यासाठी खास आम्ही करतोय हे सेशन ऑनलाईन. नाहीतर दोन अटेंड करतो सर, पण कधी कधी कसं काम वगैरे जास्त राहते ना, त्याच्यामुळे. हा, त्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघा. आता आम्ही हे व्हिडिओ अपलोड करू. ह्याचे जे व्हिडिओ आम्ही बनवतोय हे व्हिडिओ आम्ही अपलोड करू, ते व्हिडिओ बघा तुम्ही. पण या सेशनचा फायदा तुम्ही घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. नक्की नक्की. हा, ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कारण हा पहिल्यांदाच हा प्रयोग आम्ही करतोय की सेशन ऑनलाईन पद्धतीने घेतोय. ठीक आहे, तुम्हाला जर काही काम असेल, असं होऊ शकतं, काही अर्जन्सी असेल, कामात तुम्ही व्यस्त असाल, एखाद दिवशी तुम्ही नाही अटेंड केलं, तुम्ही व्हिडिओ बघा. पण जास्तीत जास्त प्रयत्न तुमचं काम थोडंसं लवकर आटपून. आता मला वाटतं कोविडमुळे थोडंसं लोड पण कमी असणार आहे तुम्हाला ब्रँचमध्ये. म्हणजे ब्रँचमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या इतकी नसेल पूर्वी इतकी. सर थोडा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे निघायला लेट होतो मॅच. हा, नाही, पण माझी ही सूचना आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की हे सेशन आपल्याला अटेंड कसे करता येईल. ठीक आहे, शुअर. आपण थांबूया इकडं. थँक्यू जय हिंद. थँक्यू.